प्रयत्न. डॉट बॉल. पंचेचाळीस धावा भगवती प्लायवूड संघाच्या झालेल्या आहेत. चौथ्या षटकातला शेवट, माफ करा, चौथा चेंडू असेल. हो, यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला बॅकअप. निर्धाव चेंडू. धावसंख्या 45. प्रदीप परदेशी. यावेळेस चांगला संपर्क. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय षटकार आणि या षटकाराने भगवती प्लायवूड संघाचं अर्धशतक आता फलकावर लागतंय. 51 धावा, 1 गडी बाद. मोहित चौधरी गोलंदाजी करतायत. मोहित चौधरी भुसावळचा स्टार खेळाडू. ऑन साइडला चेंडू गेलेला आहे. सौरभ सिंग चेंडू अडवत आहेत आणि सौरभ सिंग यांच्याबद्दल जर म्हणावं लागलं तर आपण क्रिकेटबद्दल जर चर्चा करतो आहोतच, तर सौरभ सिंग ज्यांनी माझ्या मते महाराष्ट्र प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेत छत्रपती संभाजी किंग्ज या संघाकडून त्यांनी महाराष्ट्र प्रीमियर लीगचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. आणि जर एक विशेष गोष्ट सांगायची म्हटली तर राजपुताना प्रीमियर लीगमध्ये हा माझ्या मते खेळतोय. तर ऑल इंडिया लेवलची युनिव्हर्सिटी स्पर्धा झालेली होती, आंतर विद्यापीठ स्पर्धा. तर त्या स्पर्धेत सुद्धा त्यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे प्रतिनिधित्व केलेलं होतं आणि ऑल इंडिया लेवलला हा संघ गेलेला होता. माझ्या मते काही 4 ते 5 खेळाडूंची व्हीजी ट्रॉफीसाठी निवड झालेली होती. तुषार चोरडिया यांच्या नेतृत्वात हा संघ खेळत होता. तुषार चोरडिया महाराष्ट्र अंडर-19 संघाचा कर्णधार. नीरज जोशी, नचिकेत ठाकूर वेगवान गोलंदाज जळगावचा. तर ऑस्ट्रेलिया विद्यापीठाविरुद्ध त्यांचे 3 सामने या ठिकाणी खेळवण्यात आलेले होते आणि हे तिन्ही आपले जळगावचे सुपुत्र हे इन टीम त्या सामन्यात खेळलेले होते. चला तर विनंती असेल भरत सिंग राजपूत यांना मंचाकडे यायचं आहे आणि आपला सामनावीराचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक संग्रामदादा सूर्यवंशी यांच्या हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत. आणि दरम्यान आगमन झालेलं आहे धोबी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपल्या कुशल नेतृत्वाने आपल्या संघाला जिंकवणारे जळगाव जिल्हा पोलीस दलातील स्टार खेळाडू अविनाश देवरे यांचं राजपुताना प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या आयोजन समितीतर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. भरत राजपूत, आपल्याला विनंती असेल. छप्पन्न धावा. तर आपण बघितलं असेल विघ्नेश नावाचा एक खेळाडू आहे जो मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. तर मागच्या वर्षी मुंबई इंडियन्सच्या स्टँड बाय स्क्वॉडमध्ये सुद्धा सौरभ सिंग यांची वर्णी लागलेली होती. तर निश्चित त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील आमच्या समस्त खेळाडू मित्रांतर्फे. पंकज राईट मोर द विकेट. चांगला चेंडू बुंध्यात टाकलेला आहे, हलक्या हाताने खेळलेला आहे. नॉन स्ट्राईकला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, चतुराई दाखवलेली आहे, परंतु या ठिकाणी बॅकअप थोडंसं चुकलेलं आहे. दुसरी धाव पूर्ण होईल, नक्कीच झालेली आहे. 58 धावा. दरम्यान पुन्हा एकदा अविनाशजी देवरे आपलं मनपूर्वक स्वागत.
पुन्हा एकदा चांगला चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. एक धाव मिळते अर्जुन राजपूत. 2 चेंडू 3 धावा. तर प्रशांत सोळंके 8 चेंडू 15 धावा. 5वं षटक सुरू आहे. पंकज पाटील गोलंदाजी करतायत. 59 धावा भगवती प्लायवूड संघाच्या झालेल्या आहेत. भगवती प्लायवूड या संघाचे संचालक आहेत सचिन दादा पाटील आणि ललित दादा पाटील. तर निर्मल सीड्स या संघाचे प्रायोजक आहेत स्वतः निर्मल सीड्स प्रायव्हेट लिमिटेड पाचोरा. तर कृषी क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून निर्मल सीड्सचा संपूर्ण भारतात बोलबाला आहे. वैशालीताई सूर्यवंशी ज्या त्या कंपनीच्या MD आहेत. पंकज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. लेग स्टंपकडे मारा करतोय. पंचांचा वाईडचा इशारा आलेला आहे. अवांतर धाव मिळते. या एका अवांतर धावेने आता धावसंख्या 66 धावा. षटकातला शेवटचा चेंडू पंकज यांचा. सामना करतील प्रशांत. अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने. लोकेश चेंडू अडवतोय. लोकेश चौधरी. षटक संपलेलं आहे. 5 षटकांची समाप्ती. 67 धावा 2 गडी बाद. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल केलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चेंडू जातोय. चांगला प्रयत्न परंतु चौकार मिळेल आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 71 वर जाऊन पोहोचलेली आहे भगवती प्लायवूड या संघाची. सहावं षटक सुरू आहे. 75 धावा झालेल्या आहेत. पहिल्या 2 चेंडूत मोहित चौधरी यांनी 2 चौकार खाल्लेले आहेत. 12 चेंडू 30 धावा. प्रशांत सोळंके चांगली फलंदाजी करतायत. ऑन साइडला मोठा फटका. चेंडू जातोय सीमा पार. दणदणीत षटकार. धावसंख्या 81. 2 गडी बाद. सहावं षटक सुरू आहे. 81 धावा.
चला तर या षटकात 3 चौकार आणि 1 षटकार आपल्याला बघायला मिळालेला आहे. मोहित महागडे गोलंदाज ठरतायत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला कट केलेला आहे. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेकडे चेंडू गेलेला आहे. षटकातला शेवटचा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. हॅलो हॅलो. तर एका धावेने षटक संपलेलं आहे. मोहित चौधरी यांनी आपल्या 2 षटकात 28 धावा खर्च केलेल्या आहेत. 86 धावा, 2 गडी बाद, 6 षटकांची समाप्ती. आणि आपण बघू शकतो ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानात जाताना. हॅलो. तर ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक असतील मयूर भाऊ महाले, स्वर्गीय महेश रामसिंग महाले यांच्या स्मरणार्थ ड्रिंक्स ट्रॉली या ठिकाणी प्रायोजित करण्यात आलेली आहे. तर या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर माननीय किशोरप्पा पाटील फाउंडेशन, अध्यक्ष सुमित किशोरप्पा पाटील, मुख्य प्रायोजक श्री संग्रामसिंह सुरेशचंद्रसिंह सूर्यवंशी, संग्राम फाउंडेशन, को स्पॉन्सर्ड बाय श्री मनोज दादा भीमसिंग पाटील, संचालक धैर्यसिंग कन्स्ट्रक्शन, बायनरी नेटवर्क, साइड स्क्रीनचे प्रायोजक बापूसाहेब साळुंखे, बॉल प्रायोजक कृपा सिंधू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स महेंद्रसिंग पाटील, संचालक कृपा सिंधू बिल्डर्स, SSBT अर्थात श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट, बांभोरी जळगाव हे आहेत चषकांचे प्रायोजक. तर या स्पर्धेसाठी फूड प्रायोजक म्हणून आपल्याला लाभलेले आहेत श्री कैलासदादा पवार, रुपाली ट्रॅव्हल्स, महेंद्रसिंग पाटील, कृपा सिंधू बिल्डर्स, स्वर्गीय छाया खंडू राणे यांच्या स्मरणार्थ खंडू वामन राणे जनसेवा सामाजिक विकास संस्था. तर हे आहे ते या स्पर्धेसाठी आपल्याला लाभलेले फूड प्रायोजक. टॉस का बॉस महावीर क्लासेस, संचालक नंदलाल गादिया सर. ड्रिंक्स अवकाशानंतर लोकेश चौधरी गोलंदाजीला आलेले आहेत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, ऑफ स्टंपच्या बाहेर मारा केलेला आहे. प्रशांत सोळंके 18 चेंडू 40 धावा, आपल्या अर्धशतकापासून 10 धावा दूर. भगवती प्लायवूडचा संघ एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपल्याला दिसतोय. शॉट ऑफ लेन चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय षटकार. यावेळेस मात्र लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडूला भिरकावलेलं आहे. चेंडू उंच आणि दूर, मिळतोय षटकार. आणि या ठिकाणी प्रशांत सोळंके यांनी आपलं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे.
या षटकाराच्या मदतीने आजच्या दिवसातलं दुसरं अर्धशतक आपल्याला बघायला मिळतंय. पहिलं अर्धशतक आपण जर बघितलं असेल तर ते भरतसिंग राजपूत यांनी लगावलेलं होतं. 4 धावांवर त्यांना जीवनदान मिळालेलं होतं आणि लोकेशचा सुद्धा एक झेल सुटलेला होता. आणि मिळालेल्या जीवनदानाचा प्रशांत सोळंके यांनी चांगला फायदा उचललेला आहे. 98 धावा, 2 गडी बाद. षटकातला शेवटचा चेंडू असेल लोकेश यांचा. 4 षटकार 6 चौकार, जवळपास 250च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतायत. 21 चेंडू 52 धावा. प्रशांत डावखोर फलंदाज. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, बॅटची कड आणि पुन्हा एकदा झेल सुटलेला आहे. दोन धावा मिळतील. 7 षटकांची समाप्ती, 99 धावा, 2 गडी बाद. पंकज पाटील यांचं स्वागत केलेलं आहे षटकाराने आणि या षटकाराने भगवती प्लायवूड संघाची धावसंख्या आता 100 पार करते. 105 धावा झालेल्या आहेत. पंकज पाटील शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. शेवटचे 5 चेंडू या डावातले शिल्लक. चांगला चेंडू आपल्यास फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. धावसंख्या 105. प्रशांत सोळंके 24 चेंडू 59 धावा. आजच्या दुसऱ्या दिवसातलं हे दुसरं अर्धशतक आपल्याला बघायला मिळालं असेल. पहिलं अर्धशतक झळकावलेलं होतं भरतसिंग राजपूत यांनी, ज्यांना 4 धावांवर जीवनदान मिळालेलं होतं आणि त्या जीवनदानाचा त्यांनी भरपूर फायदा आपल्या संघाला मिळवून दिलेला होता. दरम्यान मोठा फटका आलेला आहे. चेंडू जातोय सीमापार, मिळतोय चौकार. धावसंख्या 109, 109. पुन्हा एकदा पंकज पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका ऑन साइडला, 1 बाउन्स चौकार. क्षेत्ररक्षकाला चकमा देत हा चेंडू सीमारेषा पार गेलेला आहे. यावेळेस दिशाहीन चेंडू, अवांतर धाव मिळते. वाईडचा इशारा आलेला आहे. 114 धावा.
शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. चेंडू उंच आणि तितकाच दूर. अतुल सिंगजी हाडा आणि ॲडव्होकेट सौ सुशिता अतुल सिंग हाडा यांच्या शुभेच्छा फलकाला मानवंदना देणारा हा षटकार आपण बघितला असेल. 120 धावा झालेल्या आहेत. षटकातला आणि या डावातला शेवटचा चेंडू असेल पंकज यांचा. आतापर्यंत 36 धावा दिलेल्या आहे पंकज यांनी. महागडी गोलंदाजी. यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाला परतावा लागेल. लेगबाईचा इशारा आलेला आहे. 121 धावा केलेल्या आहे भगवती प्लायवूड संघाने 3 गडी बाद आणि 122 धावांचं आव्हान असेल निर्मल सीड्स या संघासमोर. दोन्ही संघांसाठी हा करो या मरोचा सामना असेल, कारण की दोन्ही संघ आपला पहिला सामना गमवून हा दुसरा सामना खेळतायत.
चला तर भगवती प्लायवूड संघाकडून गोलंदाजीला सुरुवात करतायत किरण चौधरी आणि निर्मल सीड्स या संघाकडून स्ट्राईकला असतील वैभव सिंग जाधव. ओव्हरपिच चेंडू इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. लॉंग ऑफ कडे चेंडू गेलेला आहे. वैभव आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडतायत. माफ करा, मोहित आपलं खातं उघडतायत. आता स्ट्राईकला असतील वैभव सिंग जाधव. डॉट बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वैभव यांचा. किरण चौधरी आणि वैभव सिंग जाधव. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह मैदानावर जर आपण नियमित सराव करणारे खेळाडू बघितले असतील तर त्यात किरण चौधरी जे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात आणि वैभव सिंग जाधव हे एकाच संघाकडून खेळतात, परंतु आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. दरम्यान वैभव आपलं खातं उघडतायत. 2 धावा, मोठं लक्ष, 122चं मोठं लक्ष निर्मल सीड्स या संघासमोर. मोहित है तो मुमकिन है. कारण की मोहित चौधरी ज्या पद्धतीने फलंदाजीसाठी ओळखले जातात ते जर मैदानावर काही वेळ टिकले तर ते काही करू शकतात. दरम्यान अक्रॉस द लाईन चांगला संपर्क, चेंडू जातोय मिड विकेट, सीमा रेषा पार, उत्तुंग षटकार. बपन सामंतो हे बेंगॉली प्रीमियर लीगचे ऑर्गनायझिंग कमिटीचे एक महत्वपूर्ण सदस्य यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तर ते विचारतात फाइनल मैच कब होगा. तो बपन सामंतो, फाइनल मैच आपको 6 तारीख को देखने को मिलेगा, शाम को 7:30 बजे के बाद. दरम्यान पुन्हा एकदा चांगला फटका, चांगला संपर्क, चेंडू जातोय पुन्हा एकदा मिड विकेटकडे आणि मोहित आता थोडेसे लईत आलेले दिसत आहेत. थोडासा सूर सापडलेला त्यांना दिसतोय आणि मोहित यांच्यासारख्या फलंदाजाला जर सूर गवसला तर मात्र निर्मल सीडचा संघ विजयाला गवसणी घालू शकतो आणि दोन्ही संघांसाठी हा सामना करो वा मरो आहे. बारा धावा झालेल्या आहेत. षटकातला शेवटचा चेंडू असेल किरण यांचा. सामना करतील मोहित. चला तर मोहित ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय, दर्शकांना मोहित करण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा षटकार आलेला आहे. षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 18, बिनबाद 18, निर्मल सीड्स. तर रोहित पाटील दुसरे षटक घेऊन आलेले आहेत आणि रोहित पाटील यांचा सामना करतील वैभव सिंग जाधव. सर्व खेळाडूंना सूचित करण्यात येते की राजपुताना प्रीमियर लीग सीझन 4 दुसऱ्या दिवसाचा दुसरा सत्र म्हणजे दुपारी शार्प 3 वाजता सुरू होणारे टॉस
हा दुपारी 3 वाजता पडणार आहे. मॅच 3:30 वाजता सुरू होणार आहे. तर दोघंही कॅप्टन्स यांनी वेळेची नोंद घ्यावी. हवेत चेंडू, फिल्डर खाली आणि हा सुंदर कॅच टिपलेला आहे मागे पळत असताना. अर्जुन, जबरदस्त कॅच. डोक्यावर सूर्य असतानाही मागे पळत असताना एकदम उत्तम झेल हा अर्जुनचा. विकेटचे पतन. वैभव जाधव वैयक्तिक 1 रनाच्या स्कोरवर आउट झालेले आहेत. फटका मारण्याचा हा प्रयत्न, टॉपेज आणि बॉल हवेत. पुढचा बॅट्समन पंकज. तर आपण दुपारच्या सत्राची गोष्ट करत होतो. तर नाणेफेक हे दुपारी ठीक 3 वाजता होणार आहे. तर दोघंही संघ कॅप्टन्स आणि प्लेयर्सने याची नोंद घ्यायची आहे की 3 वाजता नाणेफेक होणार आहे आणि 3:30 वाजता हा पहिला चेंडू टाकला जाईल दुपारच्या सत्राच्या पहिल्या मॅचचा. पंकज ऑलराऊंडर खेळाडू. जोरदार अपील. बॅटचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क नव्हता. आउटसाइड द ऑफ स्टंप लाईन रोहितची. पुढचा चेंडू हवेत चेंडू मारलेला आहे पंकजने. फिल्डर खाली आणि किरण चौधरी यांची उंच कॅच. 2 खेळाडू बॉलवर येत असताना किरण चौधरी यांनी कॉलिंग करून हा कॅच घेतलेला आहे. पंकजला थोडं सेट होऊन मारण्याची गरज होती, पण गेल्या गेल्या फटके टोलवण्याचा पंकजचा प्रयत्न. कदाचित स्कोर मोठा असल्याने प्रेशर आहे टीमवर आणि तसे निर्देश पंकजला मिळाले असावेत. पंकज खातं न उघडता आपल्या डगआउटमध्ये परत. पुढचा प्लेयर लोकेश चौधरी. मोहित नॉन स्ट्रायकर एंडला 4 बॉल 17 रन या वैयक्तिक स्कोरवर खेळत आहे. नवीन बॅट्समनला गरज आहे की त्यांनी बॉल हलक्या हाताने खेळून मोहितला स्ट्राईक द्यावी, कारण इन्फॉर्म बॅट्समन मोहित आहे सध्या. स्वतःवर जबाबदारी न घेऊन थोडासा पिचचा अनुभव घेऊन नवीन बॅट्समन मारू शकतो परत. तर मोहित नॉन स्ट्रायकर एंडला आहे असताना 2 विकेटचे पतन झालेले आहेत. निर्मल सीड्स 1 ओव्हर 18 वरनं 1 ओव्हर 4 बॉल 18 रन 2 विकेट या स्कोरवर. फील्ड चेंज. लेफ्ट हँडेड बॅट्समन लोकेश चौधरी. पुन्हा एकदा हवेत टोलवलेला लेग साइडला. फिल्डर खाली, झेल सुटलेली आहे. रिले कॅचही सुटलेला आहे. पुन्हा तीच चुकी. आल्या आल्या फटका मारण्याचा प्रयत्न. आउटसाइड दी लेग स्टंप हा बॉल होता, वाईड होता. वाईड जाणाऱ्याला चेंडूला बॅट घालून उंच टोलवला आणि आउट होण्याचा प्रयत्न करूनही बॅट्समन आउट झालेला नाही. रोहित आपल्या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येतोय. मोहित स्ट्राइकवर. ये लगा मोहित के मिडल ऑफ द बैट से.
चौका, करारा चौका, ऑल along the ground, 4 runs. What a shot, what a man. तेवीस पैकी 21 रन हे मोहितच्या बॅटने आलेले आहेत आणि 2 ओव्हरची समाप्ती. पुढचा आवाज आपण ऐकाल पद्माकर पाटील यांचा, पॅडी भाऊ. चलिए, तो निर्मल सीड्स की टीम अब थोड़ी सी संकट में पड़ती हुई, 2 ओवर की समाप्ति, 23 रन 2 विकेट के नुकसान पर 122 रनों का लक्ष्य है. 16.50 के औसत से अब 36 गेंदों में 99 रनों की आवश्यकता. इस बार ऑन साइड में खेला गया स्ट्रोक. मिड विकेट के खिलाड़ी बढ़िया फील्डिंग यहां पर करते हुए निश्चित ही अपनी टीम के लिए कुछ रन बचाने का काम किया है. किरण चौधरी गेंदबाजी के लिए आए हैं. एक बार फिर से हम देखना चाहेंगे. इस बार धीमे रफ्तार से डाली गई गेंद को अक्रॉस द लाइन, संपर्क बढ़िया था, गेंद जा रही थी छक्के के लिए. पच्चीस रन 2 विकेट. आड़े बल्ले के साथ फिर से एक बार बढ़िया संपर्क. गेंद मिड विकेट सीमा रेखा के बाहर जाएगी. बल्लेबाज को मिलेंगे पूरे 4 रन. वही दिशा में इस बार निर्णय 4 का आएगा, क्योंकि पिछली गेंद पर अच्छी फील्डिंग आपको देखने को मिली थी. उनतीस रन. किरण की अगली गेंद, लोकेश चौधरी. इस बार गेंद और बल्ले के बीच संपर्क नहीं हो पाया. लेग बाइज का इशारा. अतिरिक्त रन टोटल में जुड़ता हुआ निर्मल सीड्स का स्कोर 30 रन. तीसरा ओवर चलता हुआ मोहित चौधरी 5 गेंदों में 21 रन बनाकर तूफानी बल्लेबाजी करते हुए. भुसावल के स्टार खिलाड़ी है मोहित चौधरी. और आज आपने देखा होगा पहले मैच में भरत राजपूत ने एक तूफानी अर्धशतक लगाया था. भरत राजपूत ये भी भुसावल के खिलाड़ी है. ऑन साइड में खेला गया स्ट्रोक. बत्तीस रन. किरण के इस ओवर की आखिरी गेंद. 1.5 ओवर में किरण चौधरी ने 26 रन खर्च किए हैं. तीसरे ओवर की आखिरी गेंद.
ऑन साइड में खेला गया स्ट्रोक, मिड विकेट की तरफ अच्छी फील्डिंग, सिंगल के साथ ओवर की समाप्ति। 3 ओवर 33 रन 2 विकेट। अब 30 गेंदों में 89 रनों की जरूरत, 30 गेंदे 89 रनों की आवश्यकता। 17.80 के औसत से रन बनाने होंगे निर्मल सीड्स की टीम को। इकतालीस रन 2 विकेट। तो यहां पर चौथा ओवर चलता हुआ प्रशांत सोलंके, जिन्होंने अपनी टीम के लिए बेहतरीन पारी खेली थी, प्रशांत सोलंके का सामना करेंगे लोकेश चौधरी।
धावा झालेल्या आहेत, 47 रन. प्रशांत सोळंके इस गेंद की राह देखी और बैकफुट पर जाकर इस गेंद को पुल कर दिया था. वन बाउंस चौका, और इस चौके की मदद से 47 रन अब स्कोर बन चुका है. प्रशांत की अगली गेंद इस ओवर की आखिरी. डॉट बॉल के साथ प्रशांत सोलंके के ओवर की समाप्ति. 4 ओवर 47 रन 2 विकेट, 24 गेंदों में 75 की जरूरत. 18.75 की औसत से रन बनाने होंगे निर्मल सीड्स की टीम को इस मुकाबले को जीतने के लिए.
चलिए, तो ड्रिंक्स इंटरवल के बाद आता हुआ पहला विकेट निर्मल सीड्स के लिए। चौवन रनों पर तीसरा झटका निर्मल सीड्स को लग चुका है। ऑफ टॉप के बाहर की गेंद को उठाकर खेलने का प्रयास था, गेंद बहुत ऊंची गई, एलिवेशन ज्यादा, डिस्टेंस कम। चौवन रन, 3 विकेट। फुल टॉस गेंद लॉन्ग ऑन की तरफ, बड़ा प्रहार, गेंद सीमा पार, 6 रन मिलेंगे। सौरभ सिंह अपना खाता खोलते हुए। ज्योति देवी 11 इस टीम का अगर कोई प्रतिनिधि मैदान के अंदर है तो कृपया कमेंट्री बॉक्स में संपर्क करें। ज्योति देवी 11। ओ, इस बार शायद हल्की सी नीची रही गेंद, शॉर्ट ऑफ लेंथ गेंद को पुल करने का प्रयास कर रहे थे समा सिंह राजपूत। अपनी 5 गेंदों में अब तक 13 रन दे चुके हैं और एक महत्वपूर्ण विकेट ले चुके हैं। चलिए, तो यहां पर 5वें ओवर का समापन होता हुआ 60 रन 3 विकेट के नुकसान पर। अब 18 गेंदों में 62 की जरूरत। सौरभ सिंह 3 गेंदों में 6 रन, जबकि मोहित चौधरी 12 गेंदों में 38 रन। ऑन साइड को खेला गया स्ट्रोक, लॉन्ग ऑन की तरफ इस गेंद को रोका गया, सिंगल मिलता हुआ। अब स्ट्राइक पर होंगे सौरभ सिंह, सामना करेंगे अर्जुन राजपूत का। अर्जुन अपनी गेंदबाजी मार्ग पर, इस बार ऊंचा उड़ाया है, गेंद हवा में है और बढ़िया कैच। 61 रनों पर चौथा झटका। सौरभ सिंह अब पवेलियन का रुख करते हुए।
इस बार फिर से गेंद को हवा में उड़ाया है और बढ़िया कैच लॉन्ग ऑफ की तरफ। पांचवा झटका लगता हुआ निर्मल सीड्स की टीम को। सोहम सोनोने को लौटना होगा। 61 रन 5 विकेट। शोभाराम 11। शोभाराम 11 इस टीम का अगर कोई प्रतिनिधि मैदान में है तो कृपया कमेंट्री बॉक्स में संपर्क करें। शोभाराम 11। इस बीच ऑर्गेनाइजिंग टीम के किरण भाऊ राजपूत, इनका हम स्वागत करते हैं। अविनाश जी देवरे इनके साथ इस मैच का आनंद लेते हुए। सड़सठ रन ओवर की आखिरी गेंद। शोभाराम 11 इस टीम का अगर कोई प्रतिनिधि मैदान के अंदर है तो कृपया कमेंट्री बॉक्स में संपर्क करें। शोभाराम 11। छह ओवर की समाप्ति के बाद निर्मल सीड 67 रन 5 विकेट के नुकसान पर। अब 12 गेंदों में 55 रनों की जरूरत। तो इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजिंग टीम की तरफ हम नजर डालेंगे। एडवोकेट स्वप्निल दादा पाटिल, श्री गणेश दादा पाटिल, श्री तेजस पवार, कृपाल सिंह ठाकुर, श्री योगेश पाटिल, श्री विशाल भाऊ राजपूत, श्री किरण राजपूत, श्री धनंजय परदेशी, श्री युवराज राजपूत, विठल सिंह मोरे, विनोद दादा राणे और एडवोकेट प्रकाश गिरासे। और इस टूर्नामेंट के मुख्य प्रायोजक है संग्राम दादा सूर्यवंशी। और इस ऑर्गेनाइजिंग कमेटी का भी एक महत्वपूर्ण हिस्सा है संग्राम दादा। तो आप देख सकते हैं कि यहाँ पर हमारे ऑर्गेनाइजिंग कमेटी के कुछ खिलाड़ी कितनी मेहनत कर रहे हैं इस टूर्नामेंट के लिए। कैलाश दादा पवार, संचालक रूपाली ट्रैवल्स, महेंद्र सिंह पाटिल कृपा सिंधु बिल्डर्स और स्वर्गीय छाया खंडू राणे, इनकी स्मृति में खंडू वामन राणे जनसेवा सामाजिक विकास संस्था। इस टूर्नामेंट के हमारे फूड स्पॉन्सर्स है, ट्रॉफी स्पॉन्सर्स श्रम साधना बॉम्बे ट्रस्ट, ब्रांड एम्बेसडर माननीय किशोरप्पा पाटिल फाउंडेशन अध्यक्ष सुमित किशोरप्पा पाटिल। इस टूर्नामेंट के मुख्य प्रायोजक संग्राम सिंह सुरेश चंद्र सिंह सूर्यवंशी, संग्राम फाउंडेशन, श्री मनोज दादा भीम सिंह पाटिल, धैर्य सिंह कंस्ट्रक्शन और महावीर क्लासेस। इस टूर्नामेंट के टॉस का बॉस के प्रायोजक। फुल टॉस गेंद, बड़ा प्रहार, गेंद सीमा पार, मिलेंगे पूरे 6 रन।
ड्रिंक्स ट्रॉली के प्रायोजक स्वर्गीय महेश राम सिंह महाले, इनकी स्मृति में मयूर महाले हमारे इस ड्रिंक्स ट्रॉली के स्पॉन्सर्स। बाइनरी नेटवर्क बापू साहेब साळुंखे, साइड स्क्रीन स्पॉन्सर्स कृपा सिंधु बिल्डर्स एंड डेव्हलपर्स, संचालक महेंद्र सिंह पाटील, बॉल स्पॉन्सर्स। तो इस टूर्नामेंट में आज का तीसरा अर्धशतक हमें देखने को मिला है। मोहित चौधरी के बल्ले से 17 गेंदों में 51 रनों की एक जुझारू पारी मोहित चौधरी ने खेली है। 9 गेंदों में अब जीतने के लिए 42 रनों की आवश्यकता। ऑफ स्टंप के बाहर वाइड का इशारा अतिरिक्त रन टोटल में जुड़ता हुआ। आज के दिन का यह तीसरा अर्धशतक। गेंद बहुत ऊंची गई है और गेंदबाज प्रशांत सोलंकी ने अपने ही फॉलो थ्रू में इस कैच को लपका है। 6वां विकेट गिरता हुआ निर्मल सीड्स का। सातवां ओवर चलता हुआ प्रशांत सोलंकी। डॉट बॉल। ओवर की समाप्ति। प्रशांत सोलंकी ने अपने 2 ओवर में 28 रन देकर 1 विकेट हासिल किया है। आखिरी 6 गेंदें और 41 रनों की जरूरत। केवल औपचारिकता इस मैच में अब शेष। तो देखिए यहां पर कुछ आंकड़े हमारे तक आए हैं। वैभव सिंह जाधव जिस भी टीम का हिस्सा होते हैं वो टीम पिछले 4 सीजन से क्वालिफाई नहीं कर पाई है। तो ये जो परंपरा है वैभव कायम रखते हुए चेक
अर्जुन पंडित। अब 3 गेंदों में 37 की जरूरत। लेग स्टंप के बाहर की गेंद, वाइड का इशारा। ओह, ये ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर की गेंद थी। शफल होकर खेलने का प्रयास। अगर जगह पे से इस गेंद को खेलते या गेंद को छोड़ भी देते तो शायद ये वाइड मिल सकती थी। आखिरी गेंद। ऑफ स्टंप के बाहर की गेंद और ये मुकाबला भगवती प्लाईवुड की टीम ने जीत लिया है और उनकी आशाएं अभी भी जीवित रखी है। भगवती प्लाईवुड की टीम ने 35 रनों से इस मुकाबले को जीत लिया है। प्रशांत सोलंके इस मुकाबले के मैन ऑफ द मैच। तो निवेदन होगा प्रशांत से कि कृपया मंच की तरफ आए और अपना मैन ऑफ द मैच का पुरस्कार स्वीकार करें।